म्हणून याच्या पुढचा जो काही तास दीड तास असेल एकदम प्रसन्न राहा म्हणजे पोटभर देण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल. मला आपल्या वारकरी संप्रदायाचं दंडक आहे. वारकरी संप्रदायाचं दंडक आहे. सप्ताह 1.5 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 7.5 दिवसाचा असो, 11 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो किंवा चतुर्मासाचा असो, सप्ताह म्हटलं की त्याचा शेवट हा काल्याच्या कीर्तनाने होतो बाबा. हा, हे आपल्या वारकरी संप्रदायाचं दंडक आहे. मग काला म्हणजे काय? काला म्हणजे काय बाबा? हा, काला म्हणजे काय? शशिकांत साळेकर मुंबईहून बोरगर मध्ये आला. बोरगर मध्ये त्या आपल्या स्टॉप जवळ उतरला आणि परत मुंबईला गेला. काय फायदा झाला का? नाही. आज 21 तारखेला काहीतरी नियोजित कार्यक्रम म्हणून त्याला बोलवलं होतं. काहीतरी नियोजन करून ग्रामस्थांनी त्याला दिलं होतं, परंतु त्या बस स्टॉपवरती आला आणि तो परत गेला. नियोजित कार्यक्रम पार पडला का? नाही बाबा. हा, मग जीवनामध्ये आपण आलो कशासाठी? त्याचं पण काहीतरी नियोजन आहे. का आला हे त्याने जीवनामध्ये शोधलं आणि काही साधनांचा अवलंब करून त्यांनी साध्य करून घेतलं. त्याच्या जीवनाचा काला झाला विठ्ठल. बघा बाबा, आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला ना, आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला तर हे शरीर आहे, हृदय आहे. हे शरीर म्हणजे मथुरा आहे बाबा. हे शरीर म्हणजे मथुरा आहे, हृदय म्हणजे गोकुळ आहे. हा, नंद बाबा म्हणजे आपला जीव आहे आणि यशोदा मैया म्हणजे तुमची आमची बुद्धी आहे बाबा. काय म्हटलं? शरीर म्हणजे मथुरा, हृदय म्हणजे गोकुळ, नंद बाबा म्हणजे जीव आणि यशोदा मैया म्हणजे तुमची आमची बुद्धी आहे. पण ज्या ठिकाणी मथुरा आहे ना बाबा, त्या ठिकाणी कंसादी विकारांचे राक्षस राहतात. मथुरेमध्ये हे कंसादी विकारांचे राक्षस राहतात आणि ज्या ठिकाणी विकार राहतात त्या ठिकाणी पाप हे घडलं जातं बाबा. हो, ज्या ठिकाणी राक्षस राहतात त्या ठिकाणी पाप हे घडलं जातं. मग हे विकार कोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोहम्मद, मत्सर हे षडविकार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अशुभातलं अशुभ पाप हे पिकलं जातं. ज्या ठिकाणी विकार आहेत त्या ठिकाणी तुमच्या आमच्या जवळचं ज्ञान नाहीसं पावतं, तुमच्या आमच्या जवळची भक्ती नाहीशी पावते. नवे नवे तुमच्या आमच्या भजन मार्गामध्ये हे अडथळा निर्माण करतात विठ्ठल. कामेन कर्म नाशात क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन भक्ती नाशात तस्मात् यततं त्रयेंद्रजल. काय? कामाने कर्म नाहीसं होतं, क्रोधाने ज्ञान नाहीसं होतं आणि लोभाने भक्ती नाहीसं होते विठ्ठल. या देहाच्या ठिकाणी, या शरीराच्या ठिकाणी कंसादी विकारांचे राक्षस आहे. तरी काम, क्रोध, लोभ या तेजाची थोम ते अशुभाचे पाप पिकले जाणं, ते दानविधींचे भुजंग, विषयदरीचे मार्ग आणि भजन मार्गाचे मार्ग ते ते तुमच्या आमच्या भजन मार्गातले अडथळे आहेत. म्हणून तुमच्या आमच्या देहाचं गोकुळ करून घेणं तुमचं आमचं परम कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी गोकुळ आहे, हृदयामध्ये गोकुळ आहे, त्या ठिकाणी काय आहे? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आला. ज्या ठिकाणी गोकुळ आहे त्या ठिकाणी सुख आहे बाबा. म्हणून तुमच्या आमच्या देहाचं गोकुळ करून घेणं तुमचं आमचं परम कर्तव्य. आणि ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये गोकुळ झालं त्याचा काला झाला विठ्ठल. बघा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला ना बाबा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये ह्या देहामध्ये जो आत्मा आहे, जो जीव आहे, त्या जीवाला आत्म्याची ओळख करून देणं म्हणजे काला आहे. जीवाला आत्म्याची ओळख करून देणं, त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून देणं म्हणजे काला आहे. जीव आत्मीयाचे लाहे, आपण आता लाह्याचा आणि दह्याचा प्रसाद एकत्र करून खाणार आहोत. मग जीव आणि आत्मीयाचं ज्याच्या जीवनामध्ये लाहे झालं त्याच्या जीवनाचा काला झाला बघा.
हा बघा, घरी आपण चुलीवरती जर तवा ठेवला, आता गरम तव्यावरती जर आपल्याकडे तो भातून असतो, तांदळाचा जो आपण भातून असतो, तो भातून गरम तव्यावर टाकला तर काय होईल? त्याची लाही होईल. ती लाही जर आपण जून महिन्यामध्ये जर आपल्या तव्यामध्ये पेरली, उगवेल का? उगवेल नाही बाबा. पण तोच भातून तसा जर आपण जून महिन्यात तव्यात पेरला, काय होईल? त्याला अंकुर फुटेल की नाही? हा, मग जीवनामध्ये ज्याच्या लाही झाली त्याच्या जीवनामध्ये जन्म मरणाचा प्रवास खुंटला, त्याच्या जीवनाचा काला झाला. विठ्ठल बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव, ज्याच्या जीवनामध्ये देह प्रत्यक्ष देव झाला, त्याच्या जीवनाचा काला झाला. हो बघा, सुख देगा किरडी, माऊली म्हणतात सुख देगा किरडी, दावी जेल तुझ्या दिटी, आत्मीयाचे भेटी जीवाशी होईल. ज्याच्या जीवनामध्ये जीवाला जीव हा जीव नसून त्या आनंद घन परमात्म्याचा अंश आहे, असं ज्याला कळलं त्याच्या जीवनाचा काला झाला बाबा. किंबहुना सोय जीव आत्मीयाचे लाहे, आणि ते जे होय तया नाम सुख, ते सुख ज्याच्या जीवनात प्राप्त झालं त्याच्या जीवनाचा काला झाला बाबा. बघा, आपल्या अस्तित्वाचा जर आपण विचार केला, आपल्या अस्तित्वाचा जर विचार केला तर हे शरीर आहे, आणि शरीरामध्ये जो जीवात्मा आहे. आपल्या अंतकरणाचा विचार केला तर आपल्या अंतकरणामध्ये 4 गोष्टी येतात बाबा: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हे चतुर्भुज चिन्ह अंतकरणाचे. या अंतकरणामध्ये 4 गोष्टी सामावलेल्या आहेत. आणि शरीर आहे, हे शरीर बघा, फक्त शरीर थकल्यानंतर त्याला जाळावं लागतं किंवा पुरावं लागतं. कोणी जाळतं, कोणी पुरतं. हा, मन तुटतं, बुद्धी भ्रष्ट होते.